फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, आपणाला आकाश मोकळं वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं. केव्हा होते अशी अवस्था जेव्हा खरंच आपणाला हवं ते प्राप्त होत असतं. आपलं मन जेव्हा सुखी असतं, जेव्हा मन आपलं प्रसन्न असतं, मन जेव्हा ताजंतवाणं असतं, तेव्हा सगळं आकाश अगदी आपणाला निरभ्र असं वाटत असतं. नाहीतर मग काय होत असतं, खिन्न अवस्थेत हे आकाश अगदी दाटून आलेलं असतं. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. सगळीकडे अगदी शुभ्र असा प्रकाश पडलेला असतो जेव्हा आपण प्रसन्न झालेलो असतो. पण दुःखी असताना हेच आभाळ अगदी भरून आलेलं आहे असं आपणाला वाटत असतं. पहा ना, आज आपण पाहतो आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडते तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं, आणि जेव्हा आपली माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा मन प्रसन्न झालेलं असतं. पण आजकाल आपण पाहतो आपली माणसं ही आपल्यासोबत नसतात. अगदी ठराविकच माणसं आपल्यासोबत येत असतात. माणसं, पाहुणे, नातेवाईक म्हटलं की काय असतं, जेव्हा माणसं आपल्या पाठीशी असतात तेव्हा ती एक एनर्जी असते आपल्याकडं, आणि हीच जेव्हा दुरावतात तेव्हा मन आपलं साहजिकच खिन्न होत असतं. पण पूर्वी अशी परिस्थिती मुळीच नव्हती. पूर्वीचं वातावरण किती सुंदर होतं. एकत्र कुटुंब पद्धत होती. मग एकत्र सगळी अशी माणसं असायची, चिलीपिली, छोटी मोठी सगळी एकत्र असायचं, आणि अगदी गोकुळ भरावं, घराचं व्हावं असं अगदी हे गोकुळ असायचं. आणि मग ही सुट्टीसुद्धा छान अशी आपली होऊन जायची. मग दिवाळीची सुट्टी असेल, सुट्टी छान आपण अशी एन्जॉय करत होतो, कारण घर अगदी हे गोकुळासारखं भरलेलं असायचं. आणि त्याच्यामुळं ते मुलांच्या संस्कारसुद्धा चांगले व्हायचे. मग आजी आजोबा असेल, सुट्टीमध्ये गेल्यानंतर मामा मामी असेल, किती कोडं कौतुक व्हायचं, किती तो कौतुक सोहळा असायचा नातवंडांचा, खूप अगदी कौतुक सोहळा. आणि त्यांनाही किती ओढ असायची आजी आजोबांना, आपली नातवंड येणार आहेत म्हटल्यानंतर. आणि विशेषतः मे महिना असेल, दिवाळीची सुट्टी असेल, तर त्या मुलांनासुद्धा ओढ होता आजोळबद्दल. किती ती ओढ असायची, किती मग ती आजी, अगदी किती आजीची अगोदर तयारी असायची, आपली नातवंड येणार आहेत म्हटल्यानंतर. मग ती लोणच्याची बरणी भरून ठेवायची, तुपाची बरणी अगोदरच भरून ठेवायची, आणि ते वातावरणच फार वेगळं होतं. मग सुट्टीमध्ये एकत्र बसून ते आंबे खाण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. पण पहा ना, इथं सांगावं वाटतं, जसं जसं युग पुढं चाललेलं आहे तसतसं नातीसुद्धा आता दुर्मिळ होत चाललेली आहेत. मामा मामी किंवा आजी आजोबा यांचं प्रेम आता उरलेलं मुळीच नाही. मामा मामी म्हणजे अगदी हक्काचा माणूस असं पूर्वी वाटायचं, पण आता आहे का होती परिस्थिती? मुळीच नाही. कारण आता या काळानुसार माणसंसुद्धा बदललेली आहेत. आपण एखाद्यावर जीव लावतो, पण ती व्यक्ती आपणाला पूर्णतः विसरून जाते. पहा, आजकाल अशीही पिढी निर्माण झालेली आहे. तर पहा ना, हे कुठंतरी बदलणं गरजेचं आहे ना. माणूस पैशाच्या मागे धावत आहे, आणि नातीसुद्धा आता पैशात मोजत आहे. ज्या नात्याकडून मान सन्मान मिळतो, ज्या नात्याकडून पैसा मिळतो, तेच नातं आता श्रेष्ठ झालेलं आहे. म्हणजे नातीसुद्धा हल्ली आता पैशात मोजत आहेत. आणि त्यामुळे साहजिकच मुलांचं आजोळ आता हे हरवलेलं आहे. आजोळ हे हरवत चाललेलं आहे. आजोळचं ते प्रेम, तो गोडवा आता नाहीसा झालेला आहे. जो गोडवा आणि प्रेम आम्ही उपभोगला, तो गोडवा आता मुलांना नाही मिळत आहे. कारण ते प्रेम आणि मायाच कमी झालेली आहे. आता कुठंच ती प्रेम, तो माया, तो गोडवा दिसत नाही. मामा मामीचं असलेलं ते प्रेम आता कुठेच दिसत नाही आहे.
अगदी नष्ट होत चाललेलं आहे असं म्हटलात तरी हरकत नाही. कोणी कोणाच्या तर साधी विचारपूससुद्धा करत नाही. मामा मामी असेल किंवा आजी आजोबा यांना किती ओढ असायची आपल्या नातवंडाबद्दल, अगदी आवर्जून विचारपूस करायची. एवढंच काय, आपल्या भाच्याचं लग्न म्हटलं किंवा भाचीचं लग्न म्हटलं की मामी अगदी साडीचा पदर खोचून तयार असायची. मामा मामी मिरवायचे स्वतःहून. तेव्हा ते कुठला मान सन्मान मागत नव्हते. किती उत्साहानं ते सगळे करत होते. जणू आपल्याच मुलाचं लग्न. पूर्ण जबाबदारी त्या मामा मामींच्याकडे असायची. इतके अगदी ते पुढे पुढे करायचे, स्वतःहून पुढे पुढे करायचे. ते कधी मान मागत नव्हते. पण आजकाल पहा ना काय दृश्य दिसत आहे. प्रत्येक वेळेस त्यांना मान द्यावा लागतो, प्रत्येक वेळेस, तरच ही माणसं पुढे येत असतात. म्हणजे आजचं नातं केवळ मान सन्मान आणि पैसा एवढ्यापुरतंच उरलेलं आहे. मग ही माया कुठे गेली हो सगळी? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. युग बदललं तसं माणसंसुद्धा बदलली, नाती पण बदलली आणि केवळ नाती आज मान सन्मान आणि पैशात मोजली जात आहे. जिथं मान सन्मान दिला जातो तिथंच ही नाती मिरवतात आणि जिथं प्रतिष्ठा असते, जिथं पैसा दिला जातो, जिथं कौतुक केलं जातं तिथंच ही नाती मिरवतात. नाहीतर ही नाती बाजूला राहून काय करत असतात, आपल्याच माणसांबद्दल वाईट साईड बोलत असतात. त्यांच्याच कार्यक्रमात बसून वाईट साईड बोलतात. म्हणजे पहा, एक नातं असं होतं की सगळ्यात चुका पोटात घेत होते, सावरून घ्यायचा प्रयत्न करायचे, ही आपली माणसं आहेत म्हणून. आणि आज काय झालेलं आहे, याच्या उलट परिस्थिती. त्याला कसं उघडं पाडायचं, त्याचं पितळ कसं उघडं पाडायचं, चार लोकात त्याचं कसं हसं करायचं, ही आपलीच माणसं आज पाहत आहेत. हेच दृश्य आपणाला दिसत आहे. कधी काळी आपण म्हणतो ना, आपण त्याला इतकी मदत केली, आपण त्याच्या सगळ्या गोष्टी झाकून ठेवल्या, पण तीच व्यक्ती आज आपल्याला सगळ्यासमोर कारण नसताना काहीच उघडं पाडण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हे नातं सन्मानापुरतं होतं. आणि हे ओळखणंसुद्धा आता गरजेचं आहे ना, कारण समाज जसा बदलला आहे, वर्ग जसा बदलला आहे, तसंच आपणालासुद्धा बदलणं गरजेचं आहे. आज खऱ्याचे प्रामाणिकपणाचे दिवस राहिलेलेच नाही आहेत. केवळ भुलैयालाच लोक भुलत आहेत. म्हणजे आज मायासुद्धा खरी राहिलेली नाही. पूर्वीची माया होती ती किती अगदी 100% सोनं म्हणतो ना, अगदी तशी ती माया होती. कोणतीच अपेक्षा नव्हती त्यांची. मान सन्मान प्रतिष्ठा कशाचीच अपेक्षा नव्हती. पण आज सगळ्यांना प्रतिष्ठा हवी आहे, मान सन्मान हवा आहे. कसे वाटले विचार अवश्य सांगा. मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा आणि उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा. चला, धन्यवाद.